नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वीच माझ्या भावाचं लग्न होतं, डेस्टिनेशन वेडिंग. तर त्यासाठी मी 2 दिवस गेले होते, मी आणि माझी फॅमिली. तर आम्ही खूप एन्जॉय केलं तिथे. तर वेडिंग म्हटलं की आईस्क्रीम झालं, कोल्ड्रिंक, वेगवेगळे नाश्ते, चायनीज, पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी हे सगळं काही खाऊन झालेलं आहे. खूप एन्जॉय करून झालेलं आहे. पण आता आवाज बसलेला आहे, घसा सुजलेला आहे, थोडा खोकला झालेला आहे. त्यामुळे मी त्याच्यासाठीच नॅचरोपॅथी एक रेमेडी बनवते. मला जेव्हा सर्दी होते, खोकला होते किंवा घरातल्यानं कोणाने झालं का मी असा काढा बनवते तुळशीचा. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे तुळशीची 7 पाने, 7 लवंग, 7 मिरी आणि दालचिनीचा अर्धा इंच तुकडा. आता याच्यात मी आलं पण टाकलं असतं, पण मी आला त्याचा एक वेगळा असं चाटण असं बनवते आहे, ते वेगळं मी बनवते. आता हा काढा वेगळा उकळत ठेवलेला आहे. याच्यामध्ये फक्त तुळशी, मिरी, लवंग, वेलची आणि दालचिनी एवढंच घेतलेलं आहे. आता हे जे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याचं मला ते पाणी जे आहे ते पूर्ण आटेपर्यंत, म्हणजे अर्धा कप होईल तोपर्यंत उकळत ठेवायचं आहे. 2 कप छोटे होतील चहाचे, एवढं मी हे पाणी उकळत ठेवणार आहे. आता सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये देत नाही आहे की तुळशीमुळे काय होतं, पुन्हा लवंगमध्ये काय असतं वगैरे, ते नंतर सांगेल. कारण आज मला खोकला झालेला आहे, त्यामुळे जास्त काय मी सांगत नाही आहे. तरी पण या सगळ्यांनीच इम्युनिटी वाढते आणि खोकला, सर्दी, कफ बरा होतो हे मात्र नक्की. कारण याचा आम्हाला खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे. मी नॅचरोपॅथीचा कोर्स जेव्हा करत होते तेव्हा आमच्या त्या बेदरकर मॅडम होत्या, त्यांनी हा काढा तेव्हा सांगितला होता. खूप वर्ष झाले त्याला. आणि हा काढा आम्ही लहान, म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून माझ्या मुलांना लहानपणापासूनच जेव्हा सर्दी खोकला असं होतं तेव्हा घरी मी हा काढा बनवते. त्याच्याबरोबर मी हे चाटण बनवलेलं आहे. त्यासाठी मी घेतलेलं 2 चमचे मध घेतलेलं आहे. त्यात हळद घेतलेली आहे, घरीच बनवलेली हळद आहे. नंतर ज्येष्ठ मध टाकलेलं आहे, अर्धा चमचा ज्येष्ठ मध, अर्धा चमचा हळद आणि आपली अद्रक सुंठ पावडर आणि मिरी पावडर, असं हे चाटण बनवलेलं आहे. याच्याने इन्स्टंट म्हणजे आपल्याला लगेच खोकला बरा होतो. त्याचबरोबर खोकला जर खूपच असेल तर अजून एक रेमेडी आहे, ते रात्री मी लावते आहे. मिरी, आपलं लवंग असतं ना, लवंग काय करायचं, 7-10 लवंग घ्यायचे, ते आपल्या शेगडीवरती असे भाजत ठेवायचे. भाजल्यानंतर त्याचे कूट पावडर करायची आणि ती पावडर विक्समध्ये किंवा आपलं साजूक तूप असतं किंवा खोबरेल तेल याच्यामध्ये मिक्स करून ती पावडर आपल्या मानेला लावायची, तसेच नाकालाही लावायची. लवंगची पावडर सकाळी बघा, घसा जरा मोकळा झालेला असतो, जरा ताण कमी झालेला असतो, सर्दी तर लगेच बरीच होते. हे असे घरगुती उपाय मी करत असते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा पुढच्या रेसिपीसाठी. थँक्यू. काढा तयार आहे, काढा ओतून घेते. आपल्या घरामध्येच खूप सारी औषधं असतात, हे तुम्हाला या रेसिपीतून कळलं असेल.